आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। आमदार अरुण लाड यांच्या प्रभावी पाठपुराव्याला यश, कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय, शेतकऱ्यांचा दिलासा। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला अखेरी न्याय मिळाला आहे। आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्याने ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे पाणी अडथळे दूर होत नव्हते, परंतु शेतकऱ्यांची तातडीची गरज ओळखत आमदार अरुण लाड यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। अवकाळी उन्हाचा तडाखा वाढत असताना ताकारी उपसा सिंचन योजनेच्या परिसरात पिकांचे नुकसान टळत नव्हते। 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पाणी मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट ताकारी उपसा सिंचन कार्यालयात आंदोलन पेटवले होते। संबंधित अधिकाऱ्यांनी पंप सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता, मात्र लोकप्रतिनिधींच्या औपचारिक मागणीअभावी निर्णय रखडत होता। ही गंभीर बाब लक्षात घेत आमदार अरुण लाड यांनी दूरध्वनी आणि पत्रव्यवहाराद्वारे तातडीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली। यावर्षी कृष्णा धरणात भरपूर पाणीसाठा उपलब्ध असूनही आचारसंहितेमुळे नियमबद्ध प्रक्रिया थांबली होती, तरीही विशेष परिस्थिती ओळखत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्वरेने आदेश देत कृष्णा नदीत पाणी सोडण्यास मंजुरी दिली। या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून उभ्या पिकांना जीवनदायिनी पाणी उपलब्ध होणार आहे। आमदार अरुण लाड यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड करणार नाही अशा शब्दात शेतकरी हिताची भूकच पुन्हा अधोरेखित केली। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज, एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।